हॅलो नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईक्ससाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी आहे. मी काल जी भाजी एक शेअर केली होती ना, त्याला बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या की मुळ्याची शेंग म्हणजे काय? तर त्याला काही जणी म्हणल्या की आम्ही याला डिंगऱ्या म्हणतो. तर हो, काही ठिकाणी त्याला डिंगऱ्याचं म्हटलं जातं. पण आमच्याकडे ना मुळ्याच्या शेंगा म्हणतो आम्ही. आणि मी तर कपड्यांचा वास घेते. तुम्ही म्हणसाल असं काय आहे जी पद्धत ही कपड्यांचा वास घ्यायची. पण ना मला कळेना झालं होतं की बाबा धुतलेली कोणती आहेत आणि न धुतलेली कोणती आहेत. कारण पोरांनी काय केलं तर मिक्स केलेली होती कपडे. त्यामुळं थोडंसं कधी-कधी कपड्यांचा वास पण घेऊन काढावा लागतं. असं माझ्याकडे कोण काढेल? आता कोणती कपडे धुतलेले आहेत आणि कोणती कपडे धुतलेली नाहीत, हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी एक म्हणजे हे सांगते. तुम्ही जे लिक्विड वापरतात तर तुम्हाला माहीत असते की बाबा तुम्ही जे लिक्विड वापरलेलं आहात त्याचा वास कोणता आहे, स्मेल कोणता आहे. त्या स्मेल म्हणून ओळखायचं की बाबा हे धुतलेलं आहे किंवा हे न धुतलेलं आहे. वापरलेलं कपडे जो आहे ना, त्याचा स्मेल जो आहे तो वापरल्यासारखाच येतो आणि जेव्हा स्वच्छ धुवून आणलेली असतात ना, त्याचा वास जो आहे तो आपण जे काही लिक्विड वगैरे वापरतो ना त्याचा येतो. म्हणजे मला तर हे करावंच लागतं डेली. तर आता जस्ट काही शूट होतं साड्यांचं. शूट कंप्लीट केलं. बाहेर पण जायचं आहे, भरपूर सारी कामं आहेत, स्वयंपाक करायचा आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आवरायच्या आहेत. त्यापासूनचे ते काम 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 आणि घर. आता एवढा सगळा पडलेला शूटचा पसारा आहे तो आवरायचा आहे. पण हो, थोडंसं साडी शेअर करावं म्हणलं. ही जी साडी आहे ओनली 650ला विचित्रा ब्रँडची आहे आणि खास महाशिवरात्रीसाठी आणलेली आहे. त्यामुळे तिकडे रील्स वगैरे येईल, तुम्ही बघू शकता. कारण एखादी नवीन साडी दिसली की बऱ्याच ताई म्हणतात कशी बुकिंग करायची आहे, कशी बुकिंग करायचं आहे ताई सांग. तर त्याच्यासाठी मी क्लिअर केलं. असो, चला आता मी पटापट आता बाकीचं हे सगळं आवरून घेते आणि मग जाणार आहोत बाहेर. काय घ्यायचं आहे काय नाही हे तुम्हाला दाखवेन मी. बरं, एक महत्त्वाची कमेंट त्याच्यावर बोलेन, की हा मुद्दा बऱ्याच वेळेला विचारला जातो. तो म्हणजे हा, की वैभवलक्ष्मी व्रत आम्हाला करायचं आहे ताई, पण आम्ही अशा राज्यामध्ये राहतो, जिथं काही तमिळ आहेत, काही गुजराती आहेत किंवा अशी कुठली स्टेट आहेत, की जिथं बाबा ती लँग्वेज जी आहे ती आपली मराठी चालतच नाही. मग तिथं पुस्तक कुठलं द्यायचं किंवा आपल्या बऱ्याच जणींना सुवासिनींना आपण वगैरे देतो ना किंवा स्वतः जरी वाचायचं म्हटलं तर तिथं मराठी मिळत नाही आहे. तर हे बघा, वैभवलक्ष्मी व्रताची जी आवृत्ती आहे ना, त्यांनी प्रत्येक लँग्वेजमध्ये उपलब्ध केलेली आहे. अगदी इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. आउट ऑफ इंडिया असाल, तिथं जरी तुम्हाला करायचं असेल तरी तुम्हाला मिळणार. फक्त ते कुठं मिळतं एवढं काय आपल्याला माहीत नाही. पण आहे, कारण मी पूर्ण म्हणजे जे दुकानदार आहेत त्यांना विचारलं, तर ते म्हणले की ताई हे पूर्ण भाषांमध्ये म्हणजे आपल्या जेवढ्या भाषा आहेत तेवढ्यांमध्ये. आणि तुम्हाला काय वाटतं की वैभवलक्ष्मी व्रत फक्त आपल्या म्हणजे मराठी किंवा महाराष्ट्रातच करतात? अजिबात नाही. तुम्ही जर बाहेरच्या ह्याच्यातले जर बघितलं ना, तर तिथं सुद्धा प्रत्येक भाषेमध्ये केलं जातं. असो, आता घरातली कामं वगैरे उरकून घेतली. दादा थोडेसे त्यांचं काम होतं ते करायला गेलेले होते. आले. मी नंतर चेंज केलं, कारण साडीवरती मला बसून थोडंसं लांब जायचं म्हणलं तर ते होत नाही. कुठं निरी किंवा कुठं ते पदर, हा प्रॉब्लेम कोणाकोणाचा होतो. त्यापेक्षा आपलं जायचं असेल तर सुटसुटीत ड्रेस घालणे आणि जाणे. इथं माझं आणि किट्टोचं चालू होतं, की दादाने जो ड्रेस घातलेला आहे ना, तो तुम्ही दोघांनी मॅच केलेला आहे, म्हणजे मॅचिंग केलेलं आहे. पण नाही, तो चुकून झालेलं होतं. आणि दुसरी गोष्ट एक म्हणजे हे जे मी घातलेलं आहे ना, आता दिसायला कसं दिसतं, काय दिसतं मला माहीत नाही. पण ना एवढं कम्फर्टेबल वाटतं ना त्याच्यामध्ये. त्याची पॅन्टला इलॅस्टिक आहे, कुठेही नाडा नाही. आणि नाडा असला ना खूप इरिटेट होतं, पण इलॅस्टिक असेल ना तर व्यवस्थित बसतं. आपल्या आयशा शरीरानुसार ते आणि व्यवस्थित शेरू फिट सेम बसतं. वाटतात. आणि पूर्ण ड्रेस जो आहे ना असा मोकळा आहे. असा टाईट कपडे शक्यतो ड्रेस नाहीत मला आवडत टाईटमध्ये. तर कोल्हापूरमध्ये एस मोबाईल म्हणून आहे, तिथे आलो. बऱ्यापैकी म्हणजे खूप दिवस झालं, जर घ्यायचं असेल तर मोबाईल वगैरे आम्ही इथंच घेतो. अजून एक 2 शॉप आहेत तिथे पण घेतो. आज 26 जानेवारी निमित्त इथं भरपूर सारं डेकोरेशन वगैरे करण्यात आलं होतं. छान वाटलं. आणि त्या ऑफर पण होत्या ना, आणि सणासुदीला ऑफर दिल्या जातात, त्या हिशोबानं ऑफर पण होत्या. आणि आमच्या डोक्यात असं काही नव्हतं की बाबा ह्याच ह्याला मोबाईल घ्यायचा आहे. अचानक माझा डिस्प्ले जाणं आणि ते काम माझं थांबलं, पूर्ण थांबलं. साड्यांचे रील्स वगैरे तुम्हाला येत नाहीत आता, म्हणजे एक 2-4 दिवस झालं. त्याचं कारण तेच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही हा विचार केला की माझ्याकडे ऑलरेडी एक आहे. हा जो मोबाईल आहे माझ्या कामापुरतं मी घेईन आणि दादा त्यांच्या कामापुरतं वापरेन. बाकी माझं जे काय व्हॉट्सअप असेल किंवा काही ज्यावर माझं काम आहे, यूट्यूब म्हणा, ते माझ्यातच राहील. फक्त हे काही ठराविक शूटपुरतं वापरलं जाईल. बाकी त्यांना पण त्याचा वापर होईल आणि मला पण होईल. आणि कामावर जर बघायला गेलं तर फक्त दादाचा कॉलिंग पुरता ठेवायचा आणि इतर वेळी ते हे वापरू शकतात. आता असं ठरवलेलं आहे की जेणेकरून दोघांच्या पण आपल्या गरजा. आता दादाचा जास्त काही वापर येत नाही, पण माझा जर बघायला गेलं तर वापर जास्त येत असतो. त्यामुळे त्या हिशोबाने
हिशोबानं दुकानदार जे सजेस्ट करील त्या हिशोबानं आम्ही घेतलं आणि पण तिथूनच जाताना ना स्वामींचा मठ होता आणि मी खूप दिवसातून मठामध्ये आलेले एवढं बरं वाटलं. कोटी तीर्थ म्हणून जे आहे बघा कोल्हापुरातलं तिथं आले. इथं एक मजा आहे की हातपाय धुतल्याशिवाय आत जायचं नाही आहे. हातपाय बाहेर धुतले प्रदक्षिणा जे उमराचं झाड असतं ना त्याला प्रदक्षिणा घेतल्या जातात 11 आणि त्याच्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं जातं. असंच चला तुम्हाला पण मी दर्शन दिलेलं आहे. तिथून आलो होतो आम्ही घरी. आता बऱ्याचपैकी बघायला गेलं तर मुलांना खूप वेळ असतं. आता नवीन काय असं आणलं मोबाईल वगैरे म्हणलं की ते म्हणजे आर्यनची रिॲक्शन वगैरे बघा, किट्टोचे बघा. पण आमचं तसं नाही कारण आम्हाला ना फक्त आणि फक्त काम. कुठेतरी ते मोबाईल एखादा लावून द्यायचा ते बघायला पण वेळ मिळत नाही आहे. सकाळ संध्याकाळ जे काय असेल त्यामध्ये काहीतरी लावायचं आणि आपलं काम करत बसायचं. पण मोबाईल किंवा त्याचं एन्जॉयमेंट जे काय असेल ते ह्या पोरांनाच माहीत, आपल्याला तर माहीत नाही. कारण दादाचं तर आहे त्यांना पण वेळ नसतो बघायला, माझं पण ते आहे वेळ नसतो बघायला. हां, पण कामासाठी मात्र एखादं नवीन काय आलं तर आनंद मिळतो का याच्यापेक्षा आपण बेटर काहीतरी चांगलं देऊ शकतो ह्याचा एक आनंद असतो. खाऊची पानं आहे ती. अगं बघ ना एवढी छोटीशी पानं 1 रुपयाला 1 पान झालंय. 1 रुपयाला 1 पान हे 10 पान त्याच्यापेक्षा वेल लावलेली परवडली. पान आहे बघा की ओ खरंच खाऊचा वेल लावूया. बघा किती ताई सारख्या कमेंट करतात की खाऊचा वेल लावा. हा पानं 10 रुपयाला मिळाली. बापरे मी तर डोक्याला हात लावला. 5 रुपयाला एवढी मला पाणी. महंगाई बढ़ गई है खरंच की. आणि पान तर धडकाय का बघ. पान तर धडकाय का बघ. हे बघ केवढं पान आहे. आणि एक थांब रे वर किती फुलं निघत होती. आता मला फुलांची लय आठवण येते. ही एवढी फुलं फक्त 20 रुपयाला. आणि माझं विरजन सगळं संपवलं म्हणून दही आणावं लागलं पुन्हा मला. संपवलं. ह्याच्यापेक्षा काय काय जणांचं जास्त असते आणि तू एवढ्याच किचन मध्ये मावशा लगेच म्हणतात तुम्ही किचनवर लय पसारा केलाय. जेवढं मोठं होईल तेवढं जास्त करतात. तू उघडला असेल शेवटी. इंस्टाग्राम स्नॅपचॅट पण आहे, फोनपे पण आहे. ते सगळं ते आता घेऊन दिले त्यांनी. हे गोला बघ मला हे बघायचंय. तर असो आज दादाची चांदी सोनं. किती वर्षातनं तुम्ही स्वतःसाठी मोबाईल घेतात? किती वर्ष झाली? 4 ती मोबाईल किती वर्षापूर्वी घेतलेला? हे बघा हा आहे दादाचा मोबाईल. बया पाणी सांडलंय तिकडे एक मोबाईल आहे. काय प्रकार हा? तिला ही दिदीने सांडले ना दीदी म्हणतो मी सांडले ती दीदी. तर हा आहे दादाचा मोबाईल. पण आता सध्या याचा प्रॉब्लेम काय माहितीये का? चार्जिंग म्हणली मम्मी. चार्जिंग ना खूप ही व्हायला लागल्या. हो मोबाईल तुम्ही कामावून फिरणार त्यो कामावर नेताना हाच नेणार पण तो मोबाईल जो आहे तो आहे ना व्यवस्थित ठेवणार त्याला. पप्पा किती वर्ष झालं वापरतात. कॅमेरा वगैरे झाले पूर्ण. ती कसला स्पीकर आहे काय म्हणतात ते स्पीकरला? कीबोर्ड स्पीकर. आणि कशासाठी वापरायचं हे? वाजवासाठी. आणि हे बघा आलं म्हणलं की नाही येऊन अशी दारात बसतात स्पीकरची. आज हे आजच्या ह्याच्यामुळे गिफ्ट मिळाले बघ भैया. Power off. वाजव ना. Welcome to Just Corsica. Bluetooth mode. Pairing. काय म्हणता शिने काय घेऊन आलायस तू? बोलायला लागले वाटतं त्यांच्या भाषेत. मी आता कामा घेऊन जाशील हा? याला पण डॉल्बी सिस्टम आहे. या कामा घेऊन जाशील हा? वाजवा तिकडं. माझे किती स्पीकर होते कामावर नेऊन कुठं कुठं नेऊन सगळे वाट लावली. कामावरचा होता ते हिरवा तिथं गायब केला. हे जोडून बोलायचं अर्थ ब्लूटूथ मला हे नाही वाटत. खरं त्याच्यापेक्षा यात फोटो चांगले येते. कशात फोटो चांगला येतो? ह्या काय कसं काय? मी बघितलं ना आता माय सिस्टम दादा आहे की नाही लयच क्लिअर दाखवते. हा चेहऱ्यावरचे खड्डे वगैरे हा. त्यात लांबून घेते. फोटो चांगले येतात पोरांचं. ए बाबा
ते झालं येड, त्याला काय कळेना. दीदी दीदी आज ते फिल्म मधली एखादी हॉरर फिल्म मधली चिड घ्या. हस 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 हस. मम्मी ती चेट पप्पा पप्पा हॉरर फिल्म मध्ये कसं ती बाईला भूत दिसल्यावर पहिले तशी सेम ओ तुम्ही खरंच एवढं दचकला. चकलू शाने गिफ्ट मिळाली. कितीला असले तरी तू जा आपलं हॉररचं हे करायला जा. काय ते खेळणं आणलेलं वाटाडे का हा का अरे ज्या गोष्टीत का नाही पोरासनी बायकोला आनंद व्हायला ते खेळणंच म्हणायचं ना. Connected. हार्दिक गेल्यापासून ना आम्ही असं एकदम खळखळून हसलो वगैरे नव्हतो, पण आज काही का असेना, कशाच्या काही हिशोबाने असेना, पण आम्ही हसलो, सगळेजण हसलो. हसी मजाक जो आहे तो आपल्या फॅमिलीमध्ये थोडं का होईना होणं गरजेचं आहे. मग त्याला कारण छोटंच असू दे, कारण आपल्याला म्हणजे रागवायला, रुसायला, फुगायला किंवा नाराज व्हायला भरपूर कारणं आहेत. पण लक्षात ठेवा, हसायला जर बघायला गेलं ना तर आपण ठरवेल तिथंच आपण हसू शकतो, एन्जॉय करू शकतो. त्याच्यासाठी फार मोठं काही म्हणजे होणं गरजेचं नाही आहे. आणि मला तर म्हणायचं आहे की फॅमिलीमध्ये जेव्हा तुम्ही राहता, खळखळून जेव्हा तुम्ही हसता, मनसोक्त हसता ना, त्यावेळेला लक्षात ठेवा की ते एक ऊर्जा किंवा ती वलये असतात ना, वेगळीच असतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही खूप उत्साहानं काम करता किंवा पुढचं तुमचं रुटीन जे आहे ते बेस्ट होतं. असं चला, आता मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.